नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत। मित्रांनो, आज मागच्या व्हिडिओमध्ये आपण 13.1 चा अभ्यास केला होता। म्हणजे गणित विषयामध्ये 13.1 मध्ये कोणत्या प्रकारचे उदाहरण विचारलेले आहेत त्याचा आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आता आपल्याला 13.2 मध्ये कोणत्या प्रकारचे उदाहरण विचारले याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। मित्रांनो, गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी प्रत्येक प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे। सर्व स्वाध्याय समजल्यानंतर त्याच्यावरची जी काही सराव उदाहरणं आहेत ती सुद्धा समजले पाहिजेत। या ठिकाणी गणित विषयामध्ये 13.2 मध्ये कोणत्या प्रकारची उदाहरणं विचारली आहेत, हे सर्व उदाहरणं जी आहेत ती विभाजक, त्याचबरोबर विभाज्य असेल, त्याचबरोबर कसोट्या ज्या आहेत त्या विभाज्यतेच्या कसोट्या यावरती आधारित हा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। चला तर पहिला प्रश्न कोणता विचारलेला आहे तो या ठिकाणी समजून घेऊया। ओके, आपण युट्यूबच्या माध्यमातून NMS परीक्षा असेल, त्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये गणित प्रावीण्य, स्कॉलरशिप याचे सर्व व्हिडिओ जो आहे तो अपलोड करतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा हा मूळ दृष्टिकोन हेतू ठेवून ही जी काही व्हिडिओची मालिका आहे ती आपण सुरू केलेली आहे। मित्रांनो, 133 च्या सर्व विभाजकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे। आता 133 च्या विभाजकांची बेरीज म्हणजे काय, तर 133 या संख्येला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो ते विचारलेलं आहे। आता 133 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 ने भाग जातो, बरोबर आहे, 2 न जात नाहीये, 3 आणि 3 6 आणि 1 7, 3 न सुद्धा जात नाहीये, त्यानंतर काय 7 न भाग जातो, 19 न भाग जातो, त्याचबरोबर 133 न भाग जातो, बरोबर आहे। आता यांची बेरीज आपल्याला विचारले, 7 आणि 1 8, 19 आणि 8 किती झाले रे? 8 आणि 8 16 आणि 1 17, 27, 133 आणि हे 27, हे 27 किती झाले? 7 आणि 3 10, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 160, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3। ऑप्शन क्रमांक किती येतोय? 3। 1 न तर 100% भाग जातो, त्याच संख्येला तर 100% भाग जातो, त्यानंतर 7 आणि 19, 19 7 किती होत आहे? 133। ठीक आहे, सोपं गणित होतं। इथं बघा 2,54,016, 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही असं विचारलेलं आहे। या संख्येला पुढीलपैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? आता 2 2 3 चा गट दिलेला, 2 गुणिले 3 गुणिले 3 चा गट दिलेला, इथं 2 गुणिले 3 गुणिले 5 चा गट दिलेला, इथं 2 गुणिले 2 गुणिले 2 चा गट दिलेला आहे। मग आता आपण ठरवूया या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही। आता या ठिकाणी बघा साधा आणि सरळ सोपं उदाहरण काय विचारलं की या 2 न देखील भाग गेला पाहिजे, 3 न भाग गेला पाहिजे, 3 न भाग गेला पाहिजे, सगळीकडे 2 2 दिलेलं आहे, 3 3 दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी 5 ची कसोटी आपल्याला माहिती पाहिजे। 5 ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 अंक असेल त्याच संख्येने 5 ला भाग जातो, होय की नाही? त्याच संख्येने काय होतो? 5 ला संपूर्ण भाग जातो। परंतु या संख्येमध्ये इथं एकक स्थानी 0 ही नाहीये आणि 5 ही नाहीये, म्हणजे या संख्येला 5 न भाग जाणार नाही, म्हणूनच 2 3 व 5 या गटानं त्या ठिकाणी पूर्ण भाग जाऊ शकत नाही। ओके, फार सोपं उदाहरण होतं, कसोट्यांचा वापर करायचा आहे। नेक्स्ट बघा 52 या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तीच संख्या जी असते तीच संख्या ही सर्वात मोठा विभाजक असते। हा त्याच्या लहानात लहान विभाजकाच्या किती पट आहे? लहानात लहान विभाजक म्हणजे किती? 1, आणि 1 हा किती पट आहे? मोठ्या विभाजकाच्या 52 पट आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे। आलं लक्षात? उदाहरण सोपं होतं, तर समजणं महत्वाचं आहे। ओके, नेक्स्ट बघा अजय आणि सुयश यांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार 870 आहे। 20 वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती आहे? त्या दोघांची वये जी आहेत ती कशी आहेत? 20 वर्षापेक्षा जास्त आहे। 20 वर्षापेक्षा जास्त आहेत, आपल्याला त्या दोघांची वये विचारलेली नाहीयेत, परंतु त्या दोघांच्या वयांची बेरीज विचारलेली आहे। त्या दोघांच्या वयांची काय विचारलेली आहे? बेरीज विचारलेली आहे। आता अजय आणि सुयश यांची वये या ठिकाणी गुणाकार दिलेला आहे 870। गुणाकार किती दिलेला आहे? 870, म्हणजे 870 चे आपल्याला विभाजक काढायचे किंवा त्याचे मूळ अवयव काढायचे, आणि त्यामध्ये 2 गट असे करायचे की ते 2 गट काय असले पाहिजे? 30 च्या पुढे असले पाहिजे। कसे असले पाहिजे? 30 च्या पुढे असले पाहिजे। आपण समजून घेऊया 870 चे मूळ अवयव कसे काढायचे।
870चे मूळ अवयव कसे काढायचे बघा. इथं काय करणार मी 870 लिहिणार, याला किती ना 2 न भाग जातो म्हणून 2 न भाग देऊया. 870 जर 2 न भाग दिला तर किती येतं, बे चोक 8, बे त्रिक 6. ओके, इथं एक राहिला, बे पाचे 10, 435 आलं. किती आला, 435 आलं. आता याला आणि किती ना एकक स्थानी 5 आहे म्हणून 5 न भाग द्या. 435 ला 5 न भाग दिला तर उत्तर काय येते, 5 एके 5, 5 आठे 40. ओके, 5 7 30, 5 7 35, 5 आठे 40, उरले 3, 5 7 35. उत्तर किती आलं, 87. उत्तर किती आलं, 87 उत्तर आलं. ओके, इथे घेतो 87. याला जर 29 न भाग गेला तर उत्तर किती येत आहे, 29 न त्याला भाग जातो किंवा 7 7 14 आणि 1 15. इथं 3 न भाग आपण देऊया. किती न भाग देऊया, 3 न भाग देऊया. किती आलं होतं, 87. 87 याला 3 न भाग देऊया. 87 भागिले 3, 87 भागिले 3, 3 एके 3, 3 दुने 6. ओके, 2 राहिले, 3 9 27. किती आला, 29. आणि 29 ला 29 न दिला, उत्तर किती आला, 1 आला. समजून घ्या, हे आले त्याचे मूळ अवयव. हे काय आले त्याचे मूळ अवयव, 2 5 3 आणि 29. 2 2 5 3 आणि 29 हे काय आले त्याचे मूळ अवयव आले. मग आता आपल्याला यामध्ये 2 गट असे करायचे. समजा एक संख्या काय आहे, 29 आहे, एकाचं वय काय आहे, 29 आहे, तर दुसऱ्याचं बघा 30च्या किती 20 वर्षापेक्षा जास्त यायला पाहिजे. 5 दुने 10, 10 त्रिक 30, म्हणजे 30 आणि 29 हे काय आहे, त्या दोघांची वय जर आपण मानले तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती येईल, 30 आणि 29, 909, 3 2 5, 59 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3. ओके, या पद्धतीने समजून घ्या की 870चे आपल्याला काय काढायचे आहेत, मूळ अवयव काढायचे आहेत. ओके, या ठिकाणी हे मूळ अवयव काढले, त्याच्यामध्ये 2 गट केले. 2 गट केल्यानंतर त्याच्या दोघांच्या म्हणजे वय काढले, त्या दोघांचे वय आले 30 आणि 29, दोघांची बेरीज 59. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 3 4 5 आणि इथं स्टार दिलेला आहे. स्टारचं उदाहरण बऱ्याच वेळा विचारतात परीक्षेला. हा, स्टारचं उदाहरण बऱ्याच वेळा विचारतात. या संख्येला 2 व 7 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल, तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. 3 4 5 आणि स्टार विचारलेला आहे. 3 4 5 आणि हा स्टार कोणता अंक असेल, 2 व 7 ने त्याला भाग जातो, म्हणजे या ठिकाणी 7 दुणे 14 ने देखील त्याला भाग गेला पाहिजे. कशाने भाग गेला पाहिजे, 14 ने देखील भाग गेला पाहिजे, होय की नाही. 2 7 ने भाग जातो म्हणजे स्टारच्या ठिकाणी त्या ठिकाणी 14 ने देखील त्याला भाग गेला पाहिजे. याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते येत आहे 8. किती उत्तर येत आहे, 8 येत आहे. 8 टाकला की उत्तर साधारणतः 14 ने भाग जर गेला तर त्याला 247 त्याचं उत्तर येते. किती, 247 उत्तर येते. नेक्स्ट बघा, 6 7 व 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 6 7 व 8 या संख्यांनी भागल्यास बाकी 5 उरेल. म्हणजे 6चे आपण विभाजक काढून घेऊया किंवा मूळ अवयव काढून घेऊया आणि त्यांचा काय काढूया, लसावी काढूया. त्यांचा काय काढायचा, लसावी काढायचा. त्या लसावीमध्ये अधिक 5 करायचं. त्या लसावीमध्ये काय करायचं, अधिक 5 करायचं. सोपं आहे. 6चं बघा, 6चं काय झालं, 2 गुणिले 3 म्हणजे 3 दुने 6. ओके, 7चं बघा, 1 गुणिले 7 म्हणजे 7 एके 7. त्यानंतर 8चं काय आहे, 2 गुणिले 2 गुणिले 2, 1 बे 2 4, 4 दुने 8. ओके, यातलं कॉमन काय आहे, तिघांमधला काहीच कॉमन नाही. दोघांमधला कोणता कॉमन आहे, 2 इथं कॉमन आहे. इथं काय करायचा, लसावी म्हणतो मी, लसावी बरोबर 2. त्यानंतर याच्यामध्ये आणि काय कॉमन आहे का, काही नाही. राहिलेल्या सगळ्या का गुणिले 3, यामध्ये राहिलेले आहेत 7, यामध्ये राहिलेलं 2 गुणिले 2, यांचा जो काय गुणाकार आहे तो करा. बघा 3 दुने 6. ओके, 6 7 किती, 42. हा, 42 आला. आणि हे 2 दुने 4, 4 दुने 8, 4 चौक 16, 168 आला. आणि हा आला त्यांचा लसावी. हा काय आला त्यांचा लसावी आला आहे 168. त्यामध्ये अधिक काय करा, 5 करा म्हणजे 168. कारण या संख्याने भागल्यास बाकी 5 उरेल असा प्रश्न विचारलाय म्हणून त्यामध्ये अधिक 5 करा. 168 अधिक 5 उत्तर किती आलं, 173.
ओके, ठीक आहे. लसावी काढताना तिघांमधला पहिला 3 संख्यांचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर तिघांमधला कॉमन काढायचा. ओके, तिघांमधला झाल्यानंतर दोघांमधला कॉमन घ्यायचा. त्यानंतर सर्व राहिलेले जे आहे ते सर्वांचा कॉमन घ्यायचा. लसावी मसावीवरती एक स्पेशल व्हिडिओ मी तयार करणार आहे, कारण गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये तो टॉपिक आहे. ओके, नेक्स्ट बघा, 140, 152, 176 यातील प्रत्येक संख्येतून किती वजा करावेत म्हणजे मिळणाऱ्या संख्येस 12ने निशेष भाग जाईल. 140, 152 आणि 176 यातील प्रत्येक संख्येतून किती आपण वजा करावेत म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येस 12ने निशेष भाग जाईल. आता समजा पहिला पर्याय आहे 140. 140 मधून 8 गेले तर उत्तर किती आले? 132. 132 ला 12 भाग जातो का? 132 ला 12 भाग जातो का? 12ने भाग जाण्यासाठी 2 आणि 6 न त्याला भाग, 2, 3, 6 न भाग गेला पाहिजे, होय की नाही? 2 न तर भाग जातो याला, 3 आणि 2 5 आणि 1 6, 3 न भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 12 ने या 132 ला भाग 100% जाणार आहे. आता 152 वजा 8 करूया. 152 वजा 8, 152 वजा 8 उत्तर किती येतं? 144. आणि हा तर 12चा वर्गच आहे. 144 हा काय? 12चा वर्गच आहे, त्यामुळे काही अडचण नाहीये. ओके, त्यानंतर पुढची संख्या 176. 176 वजा 8, 176 वजा 8 किती आलं? 168. 168 उत्तर आला. 168 ला त्या ठिकाणी 3 न भाग जातो बघा. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14 आणि 1 15, अंकांची बेरीज 15 येते म्हणजे 3 न भाग जातो, 2 न सुद्धा जातो, 6 न पण जातो, म्हणजे 12 देखील त्याला जाणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, 6 स्टार 5 स्टार या 6 स्टार 5 4 स्टार या संख्येस 9 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? ओके, 9 ने भाग जाण्यासाठी त्या अंकांची बेरीज ही 9च्या पटीत येणं गरजेचं आहे. 9 ने संपूर्ण भाग जाण्यासाठी त्या अंकांची बेरीज कशी? 9च्या पटीत येणं गरजेचं आहे. आता इथं बघा, 6 स्टार 5 4 आणि स्टार दिलेला आहे. मग समजा मी जर इथं पहिला पर्याय घेतला 6, इथं 6 घेतलं, इथं 6 घेतलं, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 किती? 21. 21 आणि 6 किती झाले रे? 27. यांची अंकांची बेरीज झाली 27. 27 ला 9 ने भाग जातो, 27 ला 9 ने भाग जातो की नाही? 9 त्रिक 27, म्हणजे ऑप्शन क्रमांक 6 हा करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 6 हा करेक्ट आहे. ओके, या पद्धतीनं आपण या उदाहरणाचा अभ्यास केलेला. त्यामध्ये बघा 1 2 3 अशा पद्धतीचे एकूण 9 उदाहरणं जे आहेत त्या 9 उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 13.1 चा अभ्यास केलेला आहे. सर्व व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असेल, तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून दिलेली लिंक काय करा? त्यांना शेअर करा. थँक्यू.